बरोबर आहे की नाही? आरोग्य एक महत्त्वाचा पार्ट आहे जीवनाचा. आज आपण बघतो की आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा हिस्सा आपला खर्च त्याच्यामध्ये होत आहे दवाखान्यामध्ये. तर आज आरोग्याविषयी जो आपला विनाकारण खर्च होतो तो कसा कमी करता येईल आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राखता येईल हा विचार करून धन्वंतरी सोबत आम्ही 12 वर्षापासून सोबत काम करत आहे. राजू एकटे सर आणि आम्ही 12 वर्षापासून काम करत आहे. मी त्याच्यासोबत काम करत आहे, ते माझे सिनियर आहे कंपनी. धन्वंतरीची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे. आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर MD मेडिसिन गोल्ड मेडलिस्ट त्यांनी धन्वंतरीची सुरुवात केली आहे सातारा या शहरामधून. डॉक्टर रमेश पाटील सर त्यांचे दोन्ही मुलं डॉक्टर आहेत MDMS, त्यांचे दोन्ही सुद्धा डॉक्टर आहेत, गायनेकोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट. तर अशा डॉक्टरांनी सुरू केलेले हे आरोग्याचं अभियान 16 वर्ष पूर्ण झाले. तर डॉक्टर रमेश पाटील सरांनी काय विचार केला की जे आजारी आहेत त्या आजारातून लवकर बरे झाले पाहिजे. कंपनीचं उद्दिष्ट काय आहे तर मिशन हेल्दी इंडिया. हेल्दी इंडिया म्हणजे काय तर आरोग्य संपन्न भारत, म्हणजे आजारी व्यक्ती आजारातून बरा होणे आणि निरोगी व्यक्ती निरोगी राहणे, आजारी पडू नये यासाठी धन्वंतरी 16 वर्षापासून काम करतो. त्याचबरोबर शेतीचं आरोग्य सुद्धा आपल्याला पडतो आणि आपले जे जनावर वगैरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचे जे आपलं आरोग्य आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. आज आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळं आपलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं आणि ही रोगप्रतिकार क्षमता कशामुळे कमी झालेली आहे आपल्याला माहिती आहे की दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न, स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव, व्यसनांची संख्या, तंबाखू, दारू, बिडी, सिगारेट, आता लाईफस्टाईल चेंज झालं, कमी फिरण्याची कामं, बरोबर आहे, आणि वातावरणामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसेस, या सगळ्या गोष्टींमुळे आपण बघतो की आपली जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती कमी होत चाललेली आहे आणि आपली रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळं आपलं हे आजारी पडण्याचं प्रमाण काय झालं वाढलं. बघा पहिले माणूस 100-125 वर्ष निरोगी जगायचा. 100-125 वर्ष निरोगी जगलेले आपले आजोबा पंजोबा वगैरे आपण बघतो की ते 100-125 वर्ष कसे जगले निरोगी. पण आज आपलं आयुष्य कसं आलेलं आहे धोक्यामध्ये आलेलं आहे. 60 वर्षामध्ये निरोगी जगू का नाही याची काही गॅरंटी नाही. आज बीपी डायबिटीजचं प्रमाण वाढलं, थायरॉइडचं प्रमाण वाढलं, पॅरालिसिसचं प्रमाण वाढलं, कॅन्सरचं प्रमाण वाढलं, साधी डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल होत नाही. इम्युनिटी बद्दल बोललो. इम्युनिटी खूप महत्वाची आहे, म्हणजे रोग प्रतिकार क्षमता. आता कोरोनामध्ये सगळ्यांना इम्युनिटी बद्दल माहिती झालं की रोग प्रतिकार क्षमता किती महत्वाची आहे. कारण की इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल तर कोणताही व्हायरस आपलं काही बिघडू शकत नाही. काय आणि